हॅलो स्टुडंट्स, बघा आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा लेसन चालू केलेला आहे. त्यामधील नेक्स्ट पॉईंट आहे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. तर बघा इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला प्रॉपर्टी बघायची आहेत. इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या प्रॉपर्टी काय आहेत तर बघा, फर्स्ट प्रॉपर्टी आहे इफ -1 लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 1 अँड एक्स इज नॉट इक्वल टू 0 देन sin inverse x is equal to cosec inverse 1 upon x. बघा प्रॉपर्टी सोपे आहेत. साइन इनवर्स x ची व्हॅल्यू काय असणार आहे कोसेक इनवर्स. साइनचा रिवर्स काय असतो कोसेक, म्हणजे साइन इनवर्स x ची व्हॅल्यू असणार आहे कोसेक इनवर्स 1 अपॉन x. तसंच इफ -1 लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 1, म्हणजे हा x जो आहे तो -1 आणि +1 च्या मध्ये पाहिजे. अँड x इज नॉट इक्वल टू 0 देन cos इनवर्स x इज इक्वल टू सेक इनवर्स 1 अपॉन x. कॉस आहे मग कॉसची प्रॉपर्टी काय असणार आहे सेक इनवर्स 1 अपॉन x. तसंच इफ x ग्रेटर दॅन 0 देन टॅन इनवर्स x इज इक्वल टू कॉट इनवर्स 1 अपॉन x. ठीक आहे, बघा टॅन इनवर्स x ची प्रॉपर्टी असणार आहे कॉट इनवर्स 1 अपॉन x. ठीक आहे, नंतर बघा ह्या प्रॉपर्टी ज्या सगळ्या आहेत ह्या प्रॉपर्टी लक्षात ठेवायच्या. एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी प्रॉपर्टी लागतात ह्या. तर बघा नेक्स्ट आहे एक्स जर पॉझिटिव्ह असेल म्हणजे इफ एक्स ग्रेटर दॅन 0 देन टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू कॉट इनवर्स 1 अपॉन एक्स. नेक्स्ट आहे टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू -पाय प्लस कॉट इनवर्स 1 अपॉन एक्स. कधी इफ एक्स लेस दॅन 0, जर एक्स निगेटिव्ह असेल तर काय असणार आहे प्रॉपर्टी टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू -पाय प्लस कॉट इनवर्स 1 अपॉन एक्स. तसेच नेक्स्ट आहे इफ -1 लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 1 देन साइन इनवर्स ऑफ -x. साइन इनवर्स ऑफ -xचे आन्सर काय असणार आहे -साइन इनवर्स x. ठीक आहे, बघा कारण की साइन ऑफ -θ आपण आन्सर काय लिहितो -साइन θ. तसंच साइन इनवर्स ऑफ -x चा आन्सर असणार आहे -साइन इनवर्स x. तसंच इफ -1 लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 1 देन कॉस इनवर्स ऑफ -x. कॉस इनवर्स ऑफ -x बघा कॉस थीटाचं कॉस ऑफ -θचा आन्सर काय असतं प्लस कॉस थीटा. त्यामध्ये कॉस इनवर्स ऑफ -x चा आन्सर काय येणार आहे पाय असणार आहे पाय मायनस कॉस इनवर्स x. तसंच फॉर ऑल x बिलॉंग्स टू r टॅन इनवर्स ऑफ -x. टॅन इनवर्स ऑफ -x चा आन्सर असणार आहे टॅन इनवर्स x. तसंच इफ मॉड x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 देन कोसेक इनवर्स ऑफ -x चं पण आन्सर असणार आहे कोसेक इनवर्स x. तसंच इफ मॉड x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 देन सेक इनवर्स ऑफ -x. सेक इनवर्स ऑफ -x सेक ऑफ -θ काय असतं प्लस सेक थीटा. सेक इनवर्स ऑफ -x चा आन्सर असणार आहे पाय सेक इनवर्स x. ठीक आहे, नंतर बघा फॉर ऑल x बिलॉंग्स टू r कॉट इनवर्स ऑफ -x. कॉट इनवर्सचं पण आन्सर काय असणार आहे तर पाय कॉट इनवर्स x. तसंच नेक्स्ट आहे इफ -1 लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 1 देन साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x इज इक्वल टू काय असणार आहे π/2. म्हणजे जर x -1 to +1 च्या मध्ये असेल तर साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x चा आन्सर असणार आहे π/2. ठीक आहे, या सगळ्या प्रॉपर्टी लक्षात ठेवायच्या. नंतर नेक्स्ट आहे बघा फॉर x बिलॉंग्स टू r टॅन इनवर्स x प्लस कॉट इनवर्स x चं पण आन्सर काय असणार आहे π/2. आणि तसंच फॉर x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 कोसेक इनवर्स x प्लस सेक इनवर्स x इज इक्वल टू π/2. म्हणजे बघा साइन नंतर कॉस म्हणजे साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x चा आन्सर पण π/2च आहे. तसंच टॅन आणि कॉट टॅन इनवर्स x प्लस कॉट इनवर्स x इज इक्वल टू π/2. आणि नंतर सेक कोसेक इनवर्स x प्लस सेक इनवर्स x इज इक्वल टू पण काय असणार आहे π/2. नंतर बघा नेक्स्ट आहे इफ x ग्रेटर दॅन 0 y ग्रेटर दॅन 0 अँड xy लेस दॅन 1 देन टॅन इनवर्स x प्लस टॅन इनवर्स y इज इक्वल टू टॅन इनवर्स x प्लस y अपॉन 1 मायनस xy. बघा ही प्रॉपर्टी कधी यूज करायची आहे जर x पॉझिटिव्ह असेल y पण पॉझिटिव्ह असेल अँड xy या दोन्हींचा गुणाकार आपण केला तर लेस दॅन 1 असेल
तर ही प्रॉपर्टी यूज करायची आहे. टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. तसंच नेक्स्ट, इफ एक्स ग्रेटर दॅन 0, y greater than 0 and xy greater than 1, then tan inverse x plus tan inverse y is equal to pi plus tan inverse x plus y upon 1 minus xy. दोन्ही प्रॉपर्टीमधला फरक लक्षात घ्या. दोन्ही प्रॉपर्टी कधी यूज करायचे आहेत? पहिल्या प्रॉपर्टीमध्ये एक्स आणि वाय दोन्ही पॉझिटिव्ह आहेत आणि एक्स वाय ह्या दोन्हींची मल्टिप्लिकेशन जर लेस दॅन 1 असेल तर ही प्रॉपर्टी यूज करायची आहे. आणि सेकंड कधी यूज करायचे आहे? एक्स हा मोठा असेल आणि वाय पण मोठा असेल, म्हणजे एक्स वाय दोन्ही पॉझिटिव्ह असतील पण एक्स वाय ह्या दोन्हींची मल्टिप्लिकेशन ग्रेटर दॅन 1 असेल. बघा दोन्हीतला फरक, लेस दॅन 1 ग्रेटर दॅन 1, एक्स वाय ग्रेटर दॅन 1 असेल तर ही प्रॉपर्टी यूज करायची. टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू पाय प्लस टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. तसेच नेक्स्ट प्रॉपर्टी आहे, if x greater than 0, y greater than 0 and xy is equal to 1. बघा x मोठा असेल, y ही 0पेक्षा मोठा असेल आणि एक्स वाय दोन्हींची मल्टिप्लिकेशन जर 1 येत असेल तर टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू पाय बाय 2 हा फॉर्म्युला यूज करायचे. आणि लास्ट आहे एक्स ग्रेटर दॅन 0, वाय ग्रेटर दॅन 0, देन टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय. मायनस असेल दोन्हीमध्ये टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय, तर ही प्रॉपर्टी यूज करायची आहे. टॅन इनवर्स एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय. तर ह्या तिन्ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा, याच्यावरती एक्झाम्पल असतात. बघा फर्स्ट फॉर्म्युला आहे, एक्स वाय दोन्हीही पॉझिटिव्ह असतील आणि त्यांची मल्टिप्लिकेशन जर लेस दॅन 1 असेल, एक्स वाय लेस दॅन 1 असेल तर टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. नंतर नेक्स्ट, एक्स वाय दोन्हीही पॉझिटिव्ह असतील आणि एक्स वाय ग्रेटर दॅन 1 असेल, म्हणजे एक्स वायची मल्टिप्लिकेशन ही 1पेक्षा मोठी असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू पाय प्लस टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. आणि थर्ड काय, एक्स वाय दोन्ही पॉझिटिव्ह असतील अँड एक्स वायची मल्टिप्लिकेशन जर 1 येत असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू पाय बाय 2. आणि जर टॅन इनवर्स एक्स मायनस असेल टॅन इनवर्स वाय तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. टॅन इनवर्स एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय. ठीक आहे, हे सगळ्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या सगळ्या प्रॉपर्टी लक्षात ठेवायच्या. नंतर बघा नेक्स्ट पॉईंट आहे, प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत आपल्याला. तर बघा फर्स्ट साइन इनवर्स फ्रॉम -1 to 1 टू -π/2 π/2. म्हणजे साइन इनवर्सच्या व्हॅल्यू ज्या येते प्रिन्सिपल व्हॅल्यू त्या -π/2 टू π/2च्या मध्ये असल्या पाहिजेत. नंतर कॉस इनवर्स फ्रॉम -1 to 1 टू 0 to π. कॉस इनवर्सच्या ह्या व्हॅल्यू 0 to π याच्यामध्ये असल्या पाहिजेत. आणि टॅन इनवर्स फ्रॉम r टू -π/2 टू π/2. टॅन इनवर्सच्या व्हॅल्यू -π/2 आणि π/2 याच्यामध्ये असल्या पाहिजेत. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. तर बघा त्यामध्ये एक्झरसाइज बघायचं आहे आपल्याला, एक्झरसाइज 3.3. तर त्यामध्ये बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे, फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत. तर बघा साइन इनवर्स 1/2 साइन इनवर्स 1/2 दिले, याची प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. मग बघा आपण काय करूया, कन्सिडर साइन इनवर्स 1/2 इज इक्वल टू एक्स कन्सिडर करा. साइन इनवर्स 1/2 इज इक्वल टू एक्स घ्या. आता बघा साइन इनवर्स कन्सिडर केलं, मग हा साइन इकडे घेतला, साइन इनवर्सचा काय होईल, फक्त साइन होईल. म्हणजे साइन एक्स इज इक्वल टू काय येईल, 1/2. आणि ही 1/2 ही व्हॅल्यू कशाची आहे, तर साइन π/6ची व्हॅल्यू आहे. ही 1/2 व्हॅल्यू कशाची आहे, साइन π/6. म्हणजे इथं काय येणार आहे, एक्स इज इक्वल टू π/6. बघा साइन
इन्व्हर्स 1/2 इज इक्वल टू एक्स घ्यायचं आहे. म्हणजे साइन एक्स काय येईल 1/2. मग ही 1/2 व्हॅल्यू कशाची आहे तर π/6 म्हणजे साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू 1/2 आहे. त्यामुळे साइन π/6 लिहितो आपण. या 1/2 साठी साइन π/6 म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय आली π/6. आता π/6 लाईज बिटवीन -π/2 टू +π/2 ह्यामध्ये आहे का तर आहे. बघा साईनच्या ज्या व्हॅल्यू येतील त्या -π/2 टू +π/2 याच्यामध्ये यायला पाहिजेत. तर आपली π/6 आली तर π/6 व्हॅल्यू -π/2 टू +π/2 याच्यामध्ये आहे. त्यामुळे x इज इक्वल टू π/6 येणार आहे आन्सर. म्हणजे द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स 1/2 इज इक्वल टू π/6 येणार आहे. तसंच बघा नेक्स्ट आहे कोसेक इनवर्स 2. कोसेक इनवर्स 2. आता कोसेक इनवर्स 2 पण असं सॉल्व करायचं आहे. कन्सिडर काय करायचं कोसेक इनवर्स 2 इज इक्वल टू एक्स कन्सिडर करा. मग कोसेक इनवर्स इकडे आला तर काय होईल कोसेक एक्स म्हणजे कोसेक एक्स इज इक्वल टू 2. मग कोसेक एक्स इज इक्वल टू 2 आहे. तर आपल्याला कोसेकचं कन्वर्जन कशामध्ये करता येईल तर साईनमध्ये. मग कोसेक एक्सचं काय होणार साइन एक्स इज इक्वल टू 2 आहे. तर इथे काय होणार 1/2. कोसेक एक्स इज इक्वल टू 2 असेल तर साइन एक्स इज इक्वल टू काय होणार 1/2 आणि 1/2 व्हॅल्यू कशाची आहे तर साइन π/6 म्हणजेच एक्स काय येणार आहे आपला π/6 म्हणजेच ऑल्सो π/6 लाईज बिटवीन -π/2 टू π/2 आणि हेन्स रिक्वायर्ड प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कोसेक इनवर्स 2 इज π/6. ठीक आहे. तर टॅन इनवर्स -1. टॅन इनवर्स -1ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार तर टॅन इनवर्स -x आपण फॉर्म्युला बघितला आहे. कुठला फॉर्म्युला बघितला आहे बघा टॅन इनवर्स -xचं आन्सर काय असतं -टॅन इनवर्स x. मग ह्या फॉर्म्युलेनं आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर बघा कन्सिडर टॅन इनवर्स -1 इज इक्वल टू काय येणार आहे एक्स घेतला आपण. ही जी व्हॅल्यू दिली ही व्हॅल्यू इज इक्वल टू एक्स घेतलं. मग टॅन इनवर्स इकडं आलं तर काय होईल टॅन एक्स म्हणजे टॅन एक्स इज इक्वल टू काय येणार -1. मायनस साईन आहे असंच आणि ही 1 व्हॅल्यू कशाची आहे टॅनमध्ये तर π/4ची आहे. त्यामुळे टॅन π/4 म्हणजे टॅन एक्स इज इक्वल टू -टॅन π/4 येणार आहे. टॅन एक्स इज इक्वल टू -टॅन π/4 आपण कसं लिहू शकतो टॅन ऑफ -π/4. टॅन कॅन्सल होईल फक्त काय राहणार एक्स इज इक्वल टू -π/4. मग बघा ऑल्सो -π/4 लाईज बिटवीन -π/2 टू +π/2 म्हणजेच रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन इज काय येणार आहे -π/4. बघा इथं काय केले मायनस साईन आहे असंच ठेवले 1 ही व्हॅल्यू कशाची आहे तर टॅन π/4. टॅन एक्स इज इक्वल टू काय येणार आहे इथे बघा टॅन ऑफ -π/4 कारण की टॅन ऑफ हा फॉर्म्युला यूज केला इथे. टॅन ऑफ -x इज इक्वल टू -टॅन एक्स म्हणजेच इथं -टॅन एक्ससाठी काय घेतले आपण टॅन ऑफ -x. ठीक आहे. आणि मग -π/4 आले एक्सची व्हॅल्यू मग -π/4 लाईज बिटवीन -π/2 टू +π/2 मग रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन काय येणार आहे तर -π/4. तसंच नेक्स्ट बघा टॅन इनवर्स -√3 दिले. मग कन्सिडर टॅन इनवर्स -√3 साठी एक्स कन्सिडर करा. मग टॅन इनवर्स -√3 इज इक्वल टू एक्स आहे म्हणजे टॅन एक्स काय येणार आहे तर -√3. मायनस साईन आहे असंच √3 व्हॅल्यू कशाची आहे टॅनमध्ये तर टॅन π/3 म्हणजेच काय येणार टॅन एक्स इज इक्वल टू -टॅन π/3. मग या -टॅन π/3 साठी काय लिहू शकतो आपण टॅन ऑफ -π/3. टॅन कॅन्सल होईल एक्सची व्हॅल्यू येणार आहे -π/3. ऑल्सो -π/3 लाईज बिटवीन -π/2 टू +π/2 म्हणजेच रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन काय आलं -π/3. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे इव्हॅल्युएट द फॉलोइंग. बघा काय सांगितले इव्हॅल्युएट करायला सांगितले. काय दिले फर्स्ट टॅन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स 1/2 इज इव्हॅल्युएट द फॉलोइंग टॅन इनवर्स 1 प्लस कॉस इनवर्स 1/2 प्लस साइन इनवर्स 1/2 याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. तर बघा जे दिले ते घेतलं टॅन इनवर्स 1 प्लस कॉस इनवर्स 1/2 प्लस साइन इनवर्स 1/2. तर याच्या व्हॅल्यू आता टॅन इनवर्स 1 व्हॅल्यू काय आहे तर π/4 म्हणजे टॅन π/4ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे π/4 प्लस कॉस इनवर्स 1/2
1/2 कशाची व्हॅल्यू आहे तर π/3ची व्हॅल्यू आहे, त्यामुळे प्लस π/3 आणि प्लस साइन इनवर्स 1/2. साईनमध्ये कुठल्या अँगलची व्हॅल्यू 1/2 आहे तर π/6 म्हणजे 30 डिग्री, म्हणजेच π/4 प्लस π/3 प्लस π/6 येणार आहे. आणि आता हे फक्त सॉल्व करायचं आहे. पहिले दोन सॉल्व करून घेऊया, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 3π प्लस 4π/12 प्लस π/6 आहे असंच, म्हणजेच 3π प्लस 4π 7π/12 प्लस π/6. ठीक आहे. आता बघा परत हे दोन्ही सॉल्व करायचे आहेत. मग आता इथे 12 आहे, इथं 6 आहे, आपण डिनॉमिनेटर सेम करूया 12. मग इथे काय होईल 7π आहे असंच प्लस इथे 12 आहे, 6 दुनी 12, म्हणजेच इथे पण आपण काय करूया वरती 2 ने मल्टिप्लाय करूया, म्हणजे 2π येईल, म्हणजे 7π प्लस 2π/12 म्हणजेच 9π/12 आणि इथे भाग जातोय 3 त्रिक 9 3 चौक 12 म्हणजे 3π/4. हे झालं आपलं आन्सर. नंतर नेक्स्ट असं सॉल्व करायचं आहे. कॉस इनवर्स 1/2 प्लस 2 साइन इनवर्स 1/2. मग बघा जे दिलं आहे ते घेतलं, कॉस इनवर्स 1/2 प्लस 2 साइन इनवर्स 1/2. आता कॉस इनवर्स 1/2 याच्यासाठी कोणती व्हॅल्यू येईल, याची व्हॅल्यू π/3 आहे, कारण की कॉस 60ची व्हॅल्यू 1/2 आहे, म्हणजेच कॉस इनवर्स 1/2 साठी π/3 घेतलं प्लस 2 आहे असंच, आणि साइन इनवर्स 1/2. साइन इनवर्स 1/2 साठी काय येणार तर π/6. इथे बघा π/3 इथे भाग जातोय 2 × 3 प्लस काय येणार π/3 आणि π/3 प्लस π/3 2π/3 येणार आहे. याचा आन्सर येईल 2π/3. तसंच नेक्स्ट आहे टॅन इनवर्स √3 मायनस सेक इनवर्स मायनस √2. तर बघा आता टॅन इनवर्स √3ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, टॅन इनवर्स √3ची व्हॅल्यू π/3, पण सेक इनवर्स -2ची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही. मग सेक इनवर्स -2ची व्हॅल्यू काय करून घेऊया, फाइंड आउट करून घेऊया. तर बघा याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, तर लेट सेक इनवर्स -2, सेक इनवर्स -2 साठी x कन्सिडर करूया. मग x सेक इनवर्स -2 इज इक्वल टू x असेल तर सेक x इज इक्वल टू काय येणार आहे तर -2. मग सेकचं कन्वर्जन कशामध्ये होईल कॉस x, मग कॉस x इज इक्वल टू काय येणार आहे -1/2. बघा सेक x इज इक्वल टू -2 आहे, सेकचं कन्वर्जन कॉसमध्ये करायचं आहे, मग कॉस x काय येईल -1/2. मायनस साईन आहे असंच, आणि 1/2 व्हॅल्यू कशाची आहे तर कॉस 60 डिग्री म्हणजे कॉस π/3चे, म्हणजे कॉस x इज इक्वल टू मायनस कॉस π/3 येणार आहे. ठीक आहे. मग आता बघा आपला प्रॉपर्टी आहे, कोणती प्रॉपर्टी, कॉस इनवर्स -x असेल तर आपण काय करतो पाय मायनस कॉस इनवर्स x, म्हणजे तिथे काय करावं लागणार आहे बघा, कॉस x इज इक्वल टू काय आहे तर मायनस कॉस π/3. मग कॉस ऑफ मायनस थीटा काय असतं प्लस कॉस थीटा आहे, पण इथे मायनस आहे, मग इथे कॉस कोणत्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो तर सेकंड आणि थर्ड, मग त्यातला लहान अँगल कोणता क्वाड्रंट येईल तर सेकंड क्वाड्रंट येईल. त्यामुळे इथे काय करायचं आहे कॉस x इज इक्वल टू कॉस ऑफ पाय मायनस थीटा. बघा हा फॉर्म्युला यूज केला आहे, कॉस पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस कॉस थीटा आन्सर असतं. त्यामुळे ह्या मायनस कॉस थीटासाठी आपण काय लिहिलं आहे तर कॉस पाय मायनस थीटा, थीटा किती आहे तर इथे π/3. बघा कॉस x इज इक्वल टू कॉस ऑफ काय येईल पाय मायनस π/3, आणि पाय मायनस π/3 केलं तर काय होईल 3π मायनस पाय 2π, म्हणजे कॉस x इज इक्वल टू कॉस 2π/3. कॉस कॉस कॅन्सल होईल, एक्सची व्हॅल्यू काय येईल 2π/3. ठीक आहे, म्हणजे सेक इनवर्स -2ची व्हॅल्यू आली 2π/3, आणि हे सॉल्व करा. टॅन इनवर्स √3 मायनस सेक इनवर्स ऑफ -2 म्हणजे π/3 मायनस 2π/3. 3 डिनॉमिनेटर सेम आहे, मग पाय मायनस 2π काय येईल -π/3. ठीक आहे, ह्या पद्धतीने आपण ही व्हॅल्यू फाइंड आउट केली. टॅन इनवर्स √3ची व्हॅल्यू येणार आहे π/3, आणि सेक इनवर्स -2ची व्हॅल्यू फाइंड केली 2π/3. डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची सबस्ट्रॅक्शन होणार आहे, पाय मायनस 2π मायनस पाय येईल. नंतर बघा नेक्स्ट असंच नेक्स्ट सॉल्व करायचं आहे. कोसेक इनवर्स, बघा कोसेक इनवर्स -√2
प्लस कॉट इनवर्स रूट 3 याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बघा कोसेक इनवर्स मायनस रूट 2 प्लस कॉट इनवर्स रूट 3 याची व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायची. तर बघा आधी कोसेक इनवर्स मायनस 2ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊया. काय नाही बघा कोसेक इनवर्स मायनस रूट 2 इज इक्वल टू काय येणार आहे तर एक्स, म्हणजेच कोसेक एक्स काय येणार आहे तर मायनस रूट 2. कोसेक एक्स इज इक्वल टू मायनस रूट 2 आहे. कोसेकचं कन्वर्जन साईनमध्ये होणार आहे, म्हणजे साईन एक्स इज इक्वल टू काय येईल मायनस 1/√2 आणि मायनस आहे तसंच. आणि 1/√2 व्हॅल्यू कशाची आहे तर साईन π/4. मग साईन एक्स इज इक्वल टू मायनस साईन π/4 आहे. मायनस साईन π/4चं काय होईल साईन ऑफ मायनस π/4, म्हणजे एक्स इज इक्वल टू काय येणार आहे मायनस π/4. म्हणजेच कोसेक इनवर्स मायनस रूट 2चं व्हॅल्यू आन्सर आले मायनस π/4. आणि तसंच कॉट इनवर्स रूट 3. कॉट इनवर्स रूट 3 इज इक्वल टू एक्स कन्सिडर करा, म्हणजेच काय होईल कॉट इनवर्स रूट 3 इज इक्वल टू एक्स, म्हणजे कॉट एक्स इज इक्वल टू काय येईल रूट 3. कॉटचं कन्वर्जन टॅनमध्ये करता येईल, म्हणजे टॅन एक्स इज इक्वल टू 1/√3. आणि 1/√3 ही व्हॅल्यू कशाची आहे टॅनमध्ये तर टॅन π/6, म्हणजे एक्स काय झाला आपला π/6. म्हणजेच कोसेक इनवर्स मायनस रूट 3 प्लस कॉट इनवर्स रूट 3 ची व्हॅल्यू काय येणार आहे फर्स्ट मायनस π/4 आहे आणि सेकंड प्लस π/6 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मायनस 6π प्लस 4π/24 मायनस 6π प्लस 4π मायनस 2π/24 आणि इज इक्वल टू मायनस π/12. तर बघा एक्झाम्पल सोपे आहेत. प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या, फक्त आपल्याला सगळ्या अँगलच्या व्हॅल्यू माहीत पाहिजेत आणि त्या सगळ्या व्हॅल्यू माहीत असतील तर एक्झाम्पल लगेच सॉल्व होतात. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरला बघू.